मित्रांनो, आपल्या आजूबाजूला असे लोक असतात जे अजिबात इमोशनली स्ट्रॉंग नसतात आणि आपल्या आजूबाजूला असे पण लोक असतात जे इमोशनली खूप स्ट्रॉंग असतात. तर तुम्ही कोणत्या प्रकारामध्ये मोडतात? जी लोक इमोशनली स्ट्रॉंग नसतात ते लोक छोट्या छोट्या गोष्टीला पकडून आपला दिवस, आपला वेळ वाया घालवत असतात. जे लोक सतत दुःखी राहत असतात, इमोशनली वीक असणारी लोक इतरांना समजून घेण्याचा सतत प्रयत्न करत असतात. इतरांना समजून घेऊन त्यांना काय वाटेल ह्याचा सारखं विचार करत असतात. इमोशनली वीक असणारी लोक, जर त्यांचं ब्रेकअप झालं, जर त्यांना कोणी काय बोललं, जर त्यांच्याबद्दल जर मोठी गोष्ट झाली तर इमोशनली ते डिप्रेशनमध्ये जातात आणि आपलं आयुष्य डिप्रेशनमध्ये घालवतात. इमोशनली वीक असणारी लोक, जर एखादं वाक्य कोण त्यांना बोललं, एखादी गोष्ट जर त्यांना काय बोललं तर ती गोष्ट मनाला लावून घेतात आणि ती मनातली गोष्ट तशीच सगळं ठेवतात आणि भावनिकदृष्ट्या सतत दुःखी राहतात. त्याचबरोबर इमोशनली स्ट्रॉंग असणारे लोक हे शांत राहतात, विपरीत परिस्थितीमध्ये शांत राहतात. कितीतरी गोष्ट मनाला चटका लावून दिलेली असली, कितीतरी गोष्टीचा त्रास झालेला असला, त्या परिस्थितीचा त्रास झालेला असला तर ती परिस्थिती ॲक्सेप्ट करतात, त्यातून काहीतरी शिकतात आणि त्याच्यामधून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. इमोशनली स्ट्रॉंग असणारी लोक कधीही आपल्या भावना दुखावल्या जाऊ देत नाहीत, कधीही कुठल्या गोष्टीमध्ये अडकून पडत नाहीत, कधीही कुठल्या गोष्टीचा स्वतःच्या मनावर विपरीत परिणाम होऊ देत नाहीत. इमोशनली स्ट्रॉंग असणारी लोक स्वतः स्थिर राहतात, स्टेबल राहतात आणि आपलं मन स्थिर आणि संयमी ठेवण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, तुम्ही कोणत्या प्रकारामध्ये मोडता हे आम्हाला नक्कीच कळवा. धन्यवाद.